ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आमच्या गावचे कर्तृत्ववान दानशूर व्यक्ती म्हणजे अर्जुन आनंदा पाटील व संजय आनंदा पाटील गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी त्यांच्या मामाच्या व वडिलांच्या स्मरणार्थ कैलासवासी चंद्रकांत चौगले मामा आणि त्यांचे वडील केशव आनंदा पाटील यांच्या आनंदा केशव पाटील यांच्या स्मरणार्थ लहान मोठ्या मल्लांना एक बक्षीस स्वरूपा म्हणून हे तूप त्यांचा ह्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की पैलवानांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि एक खुराकाच्या स्वरूपात हे एवढं मोठं त्यांनी एक दातृत्व म्हणून दरवर्षी हे ते आयोजन करतात। ही संकल्पना सुचायचं मागलं एकच कारण आहे की पैलवान असाच बनत नसतोय किंवा असाच घडत नसतोय। अनेक गोरगरीब कुटुंबातील पैलवान बनायला त्याच्यामागं हे तूप घेणं किंवा बदाम काजू पिस्ता असेल खुराकाचं साहित्य अनेक गोरगरीब मुलांना मिळत नाही। पण ह्याच्यामागला मोठं जर बघितला तर अर्जुन आनंदा पाटील व संजय आनंदा पाटील हे गेले 8-10 वर्षे झाले आमच्या गावच्या कुस्ती मैदानात हे पैलवानांच्या खुराकासाठी हे उपलब्ध करून देतात। कुस्तीच्या मैदानात पैलवान विजय हो किंवा पराजय हो या दोन्ही मल्लालासुद्धा त्यांच्याकडून भेट स्वरूपात तुपाची बॉटल हे देतात। लहान मल्लांना एक पाव किलोचं प्रत्येक मल्लासाठी तूप आणि मोठ्या गटातील मल्लांना अर्धा किलो तूप वाटप आणि त्याच्यापेक्षा मोठ्या पल्लांना 1-1 किलो तूप वाटप केलं जातं। ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त अंतरी खुर्द गावातील सर्व ग्रामस्थ किंवा वैयक्तिक देणगीदार त्यांनी सरळ हाताने आपल्या या मैदानासाठी मदत करून हे मैदान अतिशय चांगल्या स्वरूपात पार पाडण्याचे एक नियोजनबद्ध गेल्या 1 महिन्यापासून हे झटत आहेत आणि त्याच्या संकल्पनातून हे आजचं मैदान साकार होत आहे। त्या सर्वांचे आंतरिक खुर्द यात्रा कमिटीच्या वतीनं व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।